दिवाळी म्हटलं की झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजलेलं घर आणि अंगण, दारासमोर लखलखणारा मस्त आकाश कंदील, दारात काढलेली भली मोठी आणि रंगीबेरंगी रांगोळी आणि या रांगोळ्यांमध्ये केलेली पणत्यांची आरास आणि याबरोबरच लहानांचा आवडता विषय म्हणजे आतिषबाजी आणि या सगळ्याबरोबरच अतिशय महत्त्वाचा असा दिवाळीचा फराळ। तर नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण दिवाळीच्या मालाची यादी बघणार आहोत आणि यामध्ये मी स्पेशल फराळासाठी जी मालाची यादी लागणार आहे ती आपण आज बघणार आहोत। तर दिवाळीमध्ये सगळ्यांनाच खूप काम असतं, सगळ्यांची धावपळ उडालेली असते, घाई गडबड चाललेली असते आणि अशामध्येच आपण फराळ बनवायला घेतो त्यावेळी एखादी वस्तू किंवा एखादं साहित्य राहू शकतं। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर मालाची यादी बनवली तर तुमच्या फराळातील पदार्थांमधील एकही साहित्य तुमच्याकडून विसरलं जाणार नाही। तर इथे मी फराळाच्या ताटामध्ये असणाऱ्या सगळ्या पदार्थांची यादी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे। तर यापैकी तुम्ही जो कोणता पदार्थ करणार असाल त्याची तुम्ही अशा प्रकारे यादी करू शकता। अशा प्रकारे जर तुम्ही मालाची यादी बनवला तर तुमच्याकडून कुठलंही साहित्य विसरलं जाणार नाही, त्याचबरोबर तुम्हाला कोणतं साहित्य किती प्रमाणात घ्यायचं आहे हे सुद्धा लक्षात येईल। तर आता आपण दिवाळीच्या मालाची ही यादी बघूयात आणि ती फराळासाठीची जी मालाची यादी आहे ती मी काढलेली आहे। तर आता आपण ही बघूयात। तर यातील पहिला पदार्थ आपण करंजीसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। तर सगळ्यात आधी पारीसाठी काय लागणार आहे ते बघूयात। तर यासाठी आपल्याला मैदा, रवा, मीठ, मोहनासाठी तूप आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे। तर इथे तुम्ही मोहन म्हणून तुपाच्या ऐवजी तेल जरी वापरला तरी चालेल। याचबरोबर आपल्याला सारणासाठी काय लागणार आहे बघूया। तर इथे आपल्याला खोबऱ्याचा खीस लागणार आहे, रवा लागणार आहे, वेलची लागणार आहे, साखर, जायफळ, तीळ, खसखस, ड्रायफ्रुट्स जर तुम्हाला हवे असतील तर घाला, नाही घातला तरी चालेल। तर हे ड्रायफ्रुट्स तळण्यासाठी किंवा थोडेसे परतण्यासाठी आणि खोबऱ्याचा खीस परतण्यासाठी थोडंसं तूप आपल्याला लागेल। दुसरा पदार्थ आपण बघणार आहोत ते म्हणजे बेसनचे लाडू। तर इथे आपल्याला लागणार आहे हरभरा डाळ। तर तुम्ही ही डाळ भाजून गिरणीतून दळून आणणार असाल तर आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे आणि तुम्ही जर डायरेक्ट बेसनाचेच लाडू तयार जे बेसन मिळतं ते आणून जर करणार असाल तर इथे तुम्हाला बेसन घ्यायचं आहे। यानंतर लागणार आहे आपल्याला तूप। तर तुपाच्या ऐवजी तुम्ही जर वनस्पती तूप वापरणार असाल तर तेही तुम्ही वापरू शकता। याच्याबरोबरच आपल्याला लागणार आहे पिठी साखर। तर पिठी साखर तुम्ही साखर आणून घरी करू शकता किंवा तयार पिठी साखर आणला तरी चालेल। याचबरोबर इथे मी एक ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे बुरा साखरेचा। तर स्वीट मार्टमध्ये जे लाडू मिळतात अगदी दाणेदार तसे तुम्हाला हवे असतील तर इथे तुम्हाला बुरा साखरच वापरायची आहे। तर ही बुरा साखर घरी कशी बनवायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही जरूर चेक करा किंवा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा बाजारामध्ये सुद्धा बुरा साखर विकत मिळते। याचबरोबर आपल्याला वेलची लागणार आहे आणि ड्रायफ्रुट्स जर तुम्हाला हवे असतील तर। तर इथे आपण आता बेसनच्या लाडूसाठीचं साहित्य बघितलं, पण तुम्हाला जर बेसनची वडी किंवा जर बेसन बर्फी बनवायची असेल तर तुम्हाला हेच साहित्य वापरायचं आहे। तर आता आपण पुढचा पदार्थ बघूया, रवा लाडू। रवा लाडूसाठी आपल्याला रवा लागणार आहे, तूप लागणार आहे, साखर, वेलची आणि हवे असतील तर ड्रायफ्रुट्स। तर इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी वनस्पती तूप वापरला तरीही चालू शकतं। तर पुढचा पदार्थ आपण बघूया, रवा बेसन लाडू। रवा बेसन लाडूसाठी आपल्याला नेहमी बारीक रवाच वापरायचा हे लक्षात ठेवा। यानंतर आपल्याला लागणार आहे बेसन, साखर लागणार आहे, त्यानंतर तूप लागणार आहे आणि ड्रायफ्रुट्स जर हवे असतील तर आणि वेलची पावडर। तर इथे सुद्धा तुम्ही तुपाच्या ऐवजी वनस्पती तूप वापरू शकताय। तर फराळाच्या ताटातील अगदी सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे चिवडा। तर हा चिवडा आपल्याकडे बऱ्याच प्रकारचा केला जातो। यामध्ये पातळ पोह्यांचा चिवडा, भाजक्या पोह्यांचा चिवडा, चिरमुऱ्याचा, जाड पोहे म्हणजेच तळाच्या पोह्यांचा चिवडा, मका चिवडा आणि बुंदीचा चिवडा। तर या सगळ्यांसाठी जे साहित्य लागणार आहे ते मी दिलेलं आहे आणि तुम्ही कोणता चिवडा करणार आहात त्यानुसार तुम्ही या मालाची यादी बनवू शकताय। तर आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आपण सगळ्यात आधी बघूया। तर सगळ्यात आधी आपल्याला पोहे लागणार आहेत। यामध्ये तुम्ही पातळ पोहे घ्या, भाजके पोहे घ्या, चिरमुरी घ्या, तळायचे पोहे घ्या किंवा मका चिवडा घ्या किंवा बुंदी घ्या।
पोहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही घेऊ शकताय। तर याचबरोबर आपल्याला लागणार आहे तेल, शेंगदाणे, फुटाणे डाळ, खोबऱ्याचे काप, यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण, कढीपत्ता, मिरची, हिंग, हळद, मिरची पावडर, साखर, मीठ, धणेपूड, जिरेपूड, चिवडा मसाला, बडीशेप, चाट मसाला, काळे मीठ, गरम मसाला, काजू, बदाम आणि बेदाणे। तर इथे मी सगळ्या प्रकारच्या चिवड्यासाठी लागणारे साहित्य दिलेलं आहे। तुम्ही कोणता चिवडा बनवणार आहात त्याप्रमाणे तुम्ही या चिवड्याची मालाची यादी बनवू शकताय किंवा यापैकी तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही साहित्य वापरू शकताय। तर हे काजू, बदाम, बेदाणे ऑप्शनल आहेत, हवं तर घाला, नाही घातला तरी चालेल। तर पुढचा पदार्थ आपण बघणार आहोत गोड शंकरपाळी। यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा, तूप। हे तूप आपल्याला मोहन म्हणून वापरायचं आहे किंवा याच्याऐवजी तुम्ही वनस्पती तूप वापरला तरीही चालेल। यानंतर आपल्याला लागणार आहे साखर आणि शंकरपाळी तळण्यासाठी आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे आणि शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं दूध सुद्धा लागतं आणि आपल्याला लागणार आहे वेलची। पुढचा पदार्थ आपण बघणार आहोत खारी शंकरपाळी किंवा तिखट शंकरपाळी। तर इथे तिखट घातलं की तिखट शंकरपाळी होते, तिखट न घालता बनवला की खारी शंकरपाळी होते। तर इथे मी साहित्य दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकताय। यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा, तेल। तर हे तेल आपल्याला मोहन म्हणून सुद्धा वापरायचं आहे आणि तळण्यासाठी सुद्धा लागणार आहे। ओवा, त्यानंतर जिरे लागणार आहेत आणि त्यानंतर मिरची पावडर लागणार आहे, कसुरी मेथी आणि मीठ। तर मिरची पावडर आणि कसुरी मेथी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घाला, नाही घातला तरी चालेल। तिखट शंकरपाळी करणार असाल तर मिरची पावडर घाला आणि खारी शंकरपाळी करताना जर आवडत असेल तर तुम्ही कसुरी मेथी वापरू शकता। तर आता आपण पुढचा पदार्थ बघूयात। तर पुढचा पदार्थ अतिशय महत्त्वाचा, सगळ्यांचा आवडता आणि फराळाच्या ताटामधला अगदी मानाचा असा हा पदार्थ आहे, ती म्हणजे चकली। तर चकलीच्या भाजणीसाठी आपल्याला काय लागणार आहे ते सगळ्यात आधी आपण बघूयात। तर आपल्याला लागणार आहे तांदूळ, हरभरा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, पोहे, साबुदाणा, धणे आणि जिरे। तर हे जे भाजणीचं साहित्य दिलेलं आहे तर या सगळ्या साहित्याची तुम्हाला छान अशी भाजणी बनवून घ्यायची आहे। तुम्ही नेहमी बनवता त्याच पद्धतीने तुम्ही ही भाजणी बनवून घ्या। आणि आता आपल्याला चकलीसाठी काय लागणार आहे ते बघूया। तयार केलेलं भाजणीचं पीठ लागणार आहे। तर हे सगळं साहित्य वापरून आपण जी भाजणी बनवली आहे त्याचं भाजणीचं पीठ, त्यानंतर तिखट, हळद, मीठ, तीळ, तेल, ओवा आणि हिंग। तेल आपल्याला मोहन म्हणूनही वापरायचं आहे आणि तळण्यासाठी सुद्धा लागणार आहे। तर आता आपण पुढचा पदार्थ बघूयात आणि हा आहे चिरोटे। तर चिरोटेसाठी आपल्याला लागणार आहे मैदा, मीठ, तूप। तूप आपल्याला मोहन म्हणूनही वापरायचं आहे आणि साठा बनवण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे आणि त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवर आणि तूप हे दोन्ही एकत्र करून आपल्याला साठा बनवायचा असतो। तर इथे सुद्धा तुम्ही तुपाच्या ऐवजी वनस्पती तूप वापरू शकताय। यानंतर आपल्याला लागणार आहे चिरोटे तळण्यासाठी तेल किंवा इथे तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल आणि याचबरोबर साखर। जर तुम्ही पाकातले चिरोटे बनवणार असाल तर इथे तुम्हाला साखर लागेल आणि चिरोट्यावरती साखर म्हणजेच पिठी साखर भुरभुरणार असाल तर तुम्हाला इथे पिठी साखर घ्यायची आहे। तर पुढचा पदार्थ आपण बघूयात। तर पुढचा पदार्थ आहे खाजा। यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा, मीठ, तूप किंवा तेल। तर हे आपल्याला मोहन म्हणून सुद्धा घालायचे आणि तळण्यासाठी सुद्धा लागणार आहे। तर तुम्ही इथे तूप किंवा तेल कुठलंही वापरू शकताय। याचबरोबर आपल्याला पाकासाठी साखर लागणार आहे, वेलची लागणार आहे आणि जर हवं असेल तर तुम्ही केशर यामध्ये घालू शकताय। पुढचा पदार्थ आहे बालुशाही आणि यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा, मीठ आणि बालुशाही खूपच खुसखुशीत असते, यासाठी आपल्याला थोडासा सोडा यामध्ये घालावा लागतो। तूप आपल्याला मोहन म्हणून घालायचं आहे किंवा तुम्ही इथे वनस्पती तुपाचा वापर केला तरी चालेल। याचबरोबर साखर लागणार आहे, वेलची लागणार आहे। खाण्याचा रंग ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता, नाही घातला तरी चालेल। आणि बालुशाही तळण्यासाठी तेल किंवा तूप सुद्धा घेऊ शकता आणि बालुशाही खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला या पिठामध्ये थोडंसं दही सुद्धा घालावं लागतं। यानंतर आपण बघूयात काजू कतलीसाठी काय लागणार आहे। तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे काजू आणि लागणार आहे मिल्क पावडर। तर हे मिल्क पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर टाका, नाही टाकला तरी चालेल। पण मिल्क पावडर टाकल्यामुळे काजू कतली अगदी तोंडात विरघळणारी बनते, तर तुम्ही जरूर टाकून बघा। याचबरोबर आपल्याला लागणार आहे साखर। इसेन्स ऑप्शनल आहे, तुम्हाला एक छान स्वाद काजू कतलीला द्यायचा असेल तर तुम्ही इथे रोज इसेन्स वापरू शकताय। केशर आपल्याला लागणार आहे, जर तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल।
जर तुम्ही केशर घेतला तर थोडंसं दूध आपल्याला लागणार आहे केशराच्या काड्या भिजवण्यासाठी। तर हे तुम्ही काजू कतलीमध्ये वापरू शकता किंवा वरती डेकोरेशनसाठी वापरला तरी चालेल। आणि आपल्याला लागणार आहे सिल्वर वर्क। तर हे आपल्याला साहित्य काजू कतलीसाठी लागणार आहे। यानंतर आपण बघूयात गुलाबजामसाठी आपल्याला काय लागणार आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे खवा, मैदा, किंचित खाण्याचा सोडा, पाकासाठी आपल्याला साखर लागेल। यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाकामध्ये थोड्याशा केशराच्या काड्या घालू शकताय। याचबरोबर वेलची लागणार आहे। गुलाबजल तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। यानंतर आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर। तर मिल्क पावडर ऑप्शनल आहे। तुमचा खवा जर चांगल्या क्वालिटीचा असेल तर हे घालायची गरज नाही। तर खवा जर चांगल्या क्वालिटीचा नसेल तर मिल्क पावडर अवश्य घाला, गुलाबजाम खूप मस्त होतात। यानंतर रवा। तर बरेच जण मैद्याच्या ऐवजी बाइंडिंगसाठी रवा वापरतात। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता। आणि हे सगळं मळण्यासाठी आपल्याला कधी कधी दुधाची गरज पडू शकते। तर इथे मी खव्याच्या गुलाबजामसाठी लागणारे साहित्य तुम्हाला सांगितलं। तर बऱ्याचदा आपण मिल्क पावडरचे गुलाबजाम बनवतो, त्यासाठी सुद्धा आपल्याला यापैकी साहित्य वापरायचं आहे। किंवा तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पनीर सुद्धा घालू शकताय किंवा पनीर आणि मिल्क पावडर एकत्र करून सुद्धा तुम्ही याचे गुलाबजाम करू शकताय। तर आता आपण पुढचा पदार्थ बघूयात आणि तो म्हणजे पुडाची वडी। तर पुडाची वडी बऱ्याच जणांना जर माहिती नसेल तर माझ्या चॅनलवरती पुडाची वडी कशी बनवायची याचा व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही सर्च करू शकता। तर पुडाच्या वडीसाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते बघूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला पारीसाठी जे साहित्य लागणार आहे ते बघायचं आहे। यासाठी आपल्याला मैदा, बेसन, मीठ, हळद, हिंग, गरम मसाला, ओवा, तिखट आणि मोहन म्हणून तेल लागेल। सारणासाठी आपल्याला खोबऱ्याचा खीस लागणार आहे, कोथिंबीर, तीळ, मीठ, गरम मसाला, तिखट, थोडीशी साखर आणि तेल लागेल ही पुडाची वडी तळण्यासाठी। पुढचा पदार्थ आपण बघणार आहोत आणि तो आहे बाकरवडी। तर बाकरवडी आणि पुडाची वडी यामध्ये खूप जास्त फरक नाही आहे, अगदी थोडासा फरक आहे साहित्यामध्ये आणि तो मी तुम्हाला दाखवते। तर आता आपण बाकरवडीसाठी लागणारे साहित्य बघूयात आणि सगळ्यात आधी आपण पारीसाठी जे साहित्य लागणार आहे ते बघूयात। तर यासाठी आपल्याला मैदा, बेसन, मीठ, ओवा आणि मोहन म्हणून तेल घ्यायचं आहे। सारणासाठी आपल्याला लागणार आहे धणे जिरे। धणे जिरेची तुम्ही पूड वापरू शकता किंवा क्रश करून वापरू शकता किंवा आवडत असेल तर अख्खे सुद्धा तुम्ही वापरू शकता। यानंतर आपल्याला बडीशेप लागणार आहे। तर बडीशेप सुद्धा तुम्ही अख्खे वापरू शकता किंवा क्रश केलेले वापरला तरी चालेल। यानंतर आपल्याला तीळ, खसखस, खोबऱ्याचा खीस, तिखट, गरम मसाला, मीठ, हलकीशी साखर, चिंच गुळाची चटणी, यानंतर शेव आणि बाकरवडी तळण्यासाठी तेल लागेल। यानंतर कोथिंबीर मी लिहिलेली आहे। तर बरेच जण कोथिंबीर घालतात किंवा काही जण घालत नाही, तर तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर घाला, नाही घातला तरी चालेल। तर आता आपण पुढचा पदार्थ कोणता आहे ते बघूयात। तर पुढचा पदार्थ आहे बुंदीचे लाडू। तर बुंदीच्या लाडूसाठी आपल्याला लागणार आहे बेसन। बेसन अगदी बारीक आपल्याला घ्यायचं आहे। तर तुम्ही जर घरातच बुंदी तयार करून मग लाडू करणार असाल तर तुम्हाला बेसन घ्यायचं आहे। तर आता बरेच जण तयार बुंदी आणून घरी लाडू बनवतात, तर त्यांच्यासाठी तयार बुंदी त्यांनी घ्यायची आहे। यानंतर जर तुम्ही बुंदी घरातच करणार असाल तर त्यांच्यासाठी थोडासा रंग लागेल, हवा असेल तर। तळण्यासाठी तेल लागणार आहे, पाकासाठी साखर लागणार आहे, केशराच्या काड्या जर हव्या असतील तर लागेल। यानंतर थोडंसं तूप लागेल। बुंदी पाकामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप घातलं की लाडू अगदी छान मऊसर होतात। यानंतर आपल्याला लागेल मगज बी आणि ड्रायफ्रुट्स, जर तुम्हाला हवे असतील तर घालायचं आहे, नाही घातला तरी चालेल। यानंतर पुढचा पदार्थ आहे शेव। शेवसाठी आपल्याला लागणार आहे बेसन। शेव कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे, यामुळे शेव अगदी छान कुरकुरीत होते। तर हे तांदळाचं पीठ कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही जरूर चेक करा। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर देईन। यानंतर आपल्याला लागणार आहे तिखट, मीठ, हळद, सोडा चिमूटभर घालायचा आहे आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागेल आणि हिंग लागेल। तर हे मी प्लेन शेवसाठीचं साहित्य सांगितलं। जर तुम्हाला ओव्याच्या फ्लेवरची, जिऱ्याच्या फ्लेवरची किंवा लसणाच्या फ्लेवरची शेव बनवायची असेल तर त्यानुसार तुम्हाला हे साहित्य घ्यायचं आहे। तर आता आपण पुढचा पदार्थ बघूयात। तर पापडीसाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघूया। तर यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन।
यानंतर आपल्याला लागेल तेल, तर तेल जे आहे आपल्याला तळण्यासाठीही लागणार आहे आणि बेसन आपण पाण्यात भिजवतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं तेल घालावं लागतं। याचबरोबर आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा वापरायचा आहे आणि मीठ लागणार आहे। यानंतर आता सगळ्यात शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अनारसे। तर हा अनारसा बनवताना साहित्य जे लागतं आपल्याला अगदी कमी आहे, पण यासाठी लागणारी मेहनत खूप मोठी आहे आणि एवढं करून सुद्धा बऱ्याच जणांचे अनारसे फसतात। तर हे अनारसे तुमचे अजिबात फसू नयेत, तर यासाठी माझ्या चॅनलवरती जे अनारसांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। ते जर तुम्ही बघून अनारसे बनवलात तर तुमचे अनारसे अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवलात तरीही बिघडणार नाहीत। तर या अनारस्यांसाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण बघूयात। तर यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तांदूळ। तांदूळ घेताना नेहमी लक्षात ठेवा जुना तांदूळच आपल्याला इथे वापरायचा आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे गूळ आणि अनारसे थापण्यासाठी आपल्याला लागेल खसखस आणि अनारसे तळण्यासाठी आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे। तर इथे मी बऱ्यापैकी सगळ्याच फराळाच्या पदार्थांची ही जी मालाची यादी आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे। तर यापैकी तुम्ही जो पदार्थ बनवणार आहात त्या पदार्थाच्या मालाची यादी तुम्ही अशा प्रकारे बनवून घ्या। यामुळे तुमच्या वेळेची बचत होईल, त्याचबरोबर तुमच्याकडून एकही सामान विसरलं जाणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या फराळाच्या मालाची यादी जरूर बनवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।